Good morning. Today we are going to public health engineering subject having lecture. त्यामध्ये आपण जे काय फर्स्ट लेक्चर आहे त्यामध्ये बघितलं होतं इंट्रोडक्शन, त्यामध्ये त्याची मार्किंग सेमी, त्यामध्ये कोणकोणते युनिट आहे ते आपण बघितलेले आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा सांगते मी, त्यामध्ये काय पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग सब्जेक्ट आहे, त्याचा सब्जेक्ट कोड आहे 22504. त्यामध्ये जे काही मार्किंग सेमी आहे एक्झामसाठी ते आपण बघितली. त्यामध्ये टोटल 70 मार्क्सची थिअरी एक्झाम असेल तुमची. त्यानंतर त्यामध्ये किती युनिट्स आहे ते आपण बघितले. त्यापैकी त्यामध्ये टोटल तुम्हाला 5 युनिट्स आहे बघा. त्यामध्ये ते कोणकोणते युनिट फर्स्ट सोर्सेस, क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ वाटर्स. त्यानंतर सेकंड आहे प्युरिफिकेशन ऑफ वाटर. थर्ड कन्व्हिनियन्स अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वाटर. थर्ड आहे डोमेस्टिक सिवेज अँड सिस्टीम ऑफ सिवरेज. आणि फिफ्थ आहे कॅरेक्टरिस्टिक्स अँड ट्रीटमेंट ऑफ सिवेज. अशा प्रकारे टोटल 5 युनिट तुम्हाला पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग या सब्जेक्टमध्ये स्टडी करायचे. त्यापैकी आपण युनिट फर्स्ट कंप्लीट केले. त्यामध्ये सोर्सेस ऑफ वॉटर, त्यानंतर क्वांटिटी ऑफ वॉटर, क्वालिटी ऑफ वॉटर हे पॉईंट्स आपण युनिट फर्स्टमध्ये बघितलेले आहे. त्यानंतर युनिट सेकंड आहे तुम्हाला प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. जे काही युनिट सेकंड्स आहे त्यामध्ये प्युरिफिकेशन ऑफ वॉटर हा पण आपला चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. त्यामध्ये प्युरिफिकेशन ऑफ वॉटर, त्यानंतर मिसलेनियस वॉटर ट्रीटमेंट, ॲडव्हान्स वॉटर ट्रीटमेंटचे काही सब पॉईंट आहे ते आपण त्यामध्ये स्टडी केले आहेत. युनिट सेकंड अँड चॅप्टर सेकंड इज प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. त्यानंतर युनिट 4 आपण स्टार्ट केलं आहे. कोणतं? डोमेस्टिक सिवेज अँड सिस्टीम ऑफ सिवरेज. त्यामध्ये बिल्डिंग सॅनिटायझेशन, त्यामध्ये नेसेसिटी ऑफ सॅनिटेशन, नेसेसिटी टू ट्रीटमेंट डोमेस्टिक सिवेज, त्यामध्ये डेफिनेशन ऑफ सिवेज, सलेज, टाइप्स ऑफ सिवेज, डेफिनेशन ऑफ द टर्म्स देन रिलेटेड टू बिल्ड सॅनिटेशन, वॉटर पाईप्स, रेन वॉटर पाईप्स, सॉइल पाईप्स, then vents pipes, building sanitary fitting, water close, Indian and European types, flushing cistern, wash basin, sinks, urinals. त्यानंतर टाइप्स, त्याचे टाइप्स ऑफ क्वालिटी ऑफ गुड ट्रॅप, सिस्टीम ऑफ पंपिंग, 1 पाईप्स, 2 पाईप्स, सिंगल स्टॅक्स, चॉईस ऑफ सिस्टीम, त्याचं प्रिन्सिपल्स रिगार्डिंग डिझाईन्स ऑफ बिल्डिंग, ड्रेनर्स. त्यानंतर लेआउट प्लॅन, बिल्डिंग सॅनिटरी फिटिंग्स, त्यानंतर इन्स्पेक्शन अँड जंक्शन चेंबर्स, नेसेसरी लोकेशन, लोकलायझेशन, साईट्स अँड सेफ्स, मेंटेनन्स ऑफ सॅनिटरी युनिट्स. त्यानंतर नेक्स्ट सिस्टीम ऑफ सिवरेज अँड सेवर्स ऑपॉर्च्युनिटीज. त्यामध्ये टाईप्स ऑफ सेवर्स, सिस्टीम ऑफ सेवर्स, डिझाईन्स ऑफ सेवर्स, सेल्फ क्लिनिंग, वेलोसिटी अँड नॉन स्कोरस वेलोसिटी, लेआउट्स टेस्टिंग and maintenance of sewers, manholes, drop manuals, components parts, locations, spacing, construction details, sewers inlets, stress inlets. जे काही सब पॉईंट्स बघा सिस्टीम ऑफ सिवरेज अँड सेवर ऑपॉर्च्युनिटीज हा युनिट 4 मधील आपलं एवढे सब पॉईंट्स आपण बघितले. त्यापैकी जे काही रिमेनिंग टाईप्स आहे ते आपले बघायचे राहिलेत. त्यानंतर युनिट 4 कॅरेक्टरिस्टिक्स अँड ट्रीटमेंट ऑफ सिवेज. त्यामध्ये ॲनालायसिस ऑफ सिवेज, तर ॲनालायसिस ऑफ सिवेजमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिवेज, त्यानंतर BOD, COD अँड इट्स सिग्निफिकन्स, एरोबिक अँड अनएरोबिक प्रोसेस. त्यानंतर ट्रीटमेंट ऑफ सिवेज, ट्रीटमेंट ऑफ सिवेजमध्ये स्क्रीनिंग, ग्रीट, रिमोल, स्किमिंग, सेडिमेंटेशन ऑफ सिवेज, स्लज डायजेशन, ट्रिंकलिंग फिल्टर, activated sludge, disposal of sewage, oxidation ponds, oxidation ditch, spec tanks in details.
अँड डिझाईन क्रायटेरिया. त्यानंतर रिसायकलिंग अँड रियूज ऑफ डोमेस्टिक वॉटर्स. असे आपल्याला त्यामध्ये रिमेनिंग पॉईंट्स बघायचे आहेत. युनिट फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ आपले कंप्लीट झाले. अशा प्रकारे 3 चॅप्टर्स आपले 2 चॅप्टर्स कंप्लीट झाले आणि चॅप्टर नंबर 4 आपण बघतोय आहोत. त्यामध्ये रिमेनिंग पॉईंट्स आपण बघणार आहोत आता. यामध्ये बघा आपण यामध्ये मॉड्यूल 3 दिलेलं, परंतु आपण तो चॅप्टर 3 आहे, पण आपण चॅप्टर नंबर 3च्या अगोदर आपण 4 चॅप्टर बघतोय. कोणता? डोमेस्टिक सिवेज अँड सिस्टीम ऑफ सिवरेज. त्यामध्ये वेस्ट वॉटर क्वांटिटी इस्टिमेशन, तर चॅप्टर 3 मध्ये आपण वेस्ट वॉटर क्वांटिटी इस्टिमेशन, फ्लोक्युलेशन इन ड्राय वेदर फ्लो, पॉप्युलेशन इक्विव्हॅलेंट, पॉप्युलेशन फोरकास्टिंग मेथड्स, वेस्ट वॉटर कॅरेक्टरायझेशन, डिझाईन्स ऑफ सेवर्स, मिनिमम व्हेलोसिटी, मॅक्झिमम व्हेलोसिटी, सेवर अपॉर्च्युनिटीज, मॅनहोल्स, स्पेसिफिक मॅनहोल्स, देन जंक्शन चंबर्स, ड्रॉप मॅनहोल्स, फ्लशिंग मॅनहोल्स, लॅम्प होल्स, स्ट्रीट इनलेट, कॅच बेसिन, इन्व्हर्टेड सायपोन्स. त्यानंतर पंपिंग ऑफ सिवेज, टाईप्स ऑफ पंप्स, सेंट्रिफ्युगल पंप्स, सेकंड न्यूमॅटिक इजेक्टर पंप्स. हे आपण त्यामध्ये स्टडी केलेत मॉड्यूल 3 मध्ये. त्यानंतर स्क्रीनिंग, त्यामध्ये टाईप्स ऑफ स्क्रीन्स, त्यामध्ये कोरस स्क्रीन, बार स्क्रीन, मीडियम स्क्रीन, फाईन स्क्रीन. नेक्स्ट बघितलं आहे व्हेलोसिटी नंतर इक्वलायझेशन टँक्स. त्यामध्ये इक्वलायझेशन टँक्समध्ये टाईप्स ऑफ इक्वलायझेशन टँक्स, त्यामध्ये इक्वलायझेशन टँक्सचे काही 3 टाईप्स आहे ते आपण बघितलेत. फ्लो थ्रू टाईप्स, इंटरमिडिएट फ्लो टाईप्स, व्हेरिएबल इन फ्लो और कॉन्स्टंट डिस्चार्ज टाईप, असे जे काही 3 टाईप्स आहे इक्वलायझेशन टँकचे आपण त्यामध्ये बघितले आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये. त्यानंतर ग्रीड चेंबर्समध्ये टाईप्स ऑफ ग्रीड चेंबर्स, एरिएटेड ग्रीड चेंबर्स. त्यानंतर प्रिन्सिपल्स अँड वर्किंग ऑफ ग्रीड चेंबर्स, टाईप्स ऑफ व्हेलोसिटी कंट्रोल डिव्हाइस, प्रायमरी सेडिमेंटेशन, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. हे आपण आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये स्टडी केले. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये, ग्रोथ पॅटर्न ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. तर त्यामध्ये बघा, वेन ए स्मॉल नंबर ऑफ वायबल बॅक्टेरियल सेल्स आर प्लेस इन ए क्लोज वेसल कंटेनिंग excessive foods supply in a suitable environment, then conditions are established in which unrestricted growth takes place. However, growth of an organism do not go on indefinitely, and after a characteristic size is reached, then cell divided due to hereditary and internal limitation, then growth rate may follow the pattern similar as shown as figure. त्यामध्ये ग्रोथ ऑफ पॅटर्न मायक्रो ऑर्गॅनिझम हा पॉईंट आपल्याला बघायचा आहे. त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, वेन ए स्मॉल नंबर ऑफ वायबल बॅक्टेरियल सेल्स आर प्लेस इन क्लोज बेसल कंटेनिंग एक्सेसिव्ह फूड सप्लाय इन सुटेबल इन्व्हायरमेंट कंडिशन आर एस्टॅब्लिश इन विच अनरिस्ट्रिकेटेड ग्रोथ टेक्स प्लेस. त्यांनी काय सांगितलं, जे काही वायबल बॅक्टेरिया, स्मॉल बॅक्टेरिया, ते आपल्याला कशा प्रकारे त्यामध्ये त्याचं ग्रोथ पॅटर्न आपल्याला ड्रॉ करायचे बघा. त्यामध्ये सुटेबल इन्व्हायरमेंट कंडिशन आर, त्यामध्ये इन्व्हायरमेंटची कंडिशनचा सुद्धा त्याच्यावरती इफेक्ट होतो. देन इस्टॅब्लिश इन विच अनरिस्ट्रिकेटेड ग्रोथ टेक्स प्लेस. फूडवरतीचे काही स्मॉल वायबल टाईपचे मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया आहे, जे ग्रोथ होण्यासाठी त्यामध्ये त्या इन्व्हायरमेंटमध्ये जे काही कंडिशन आहे त्याचा इफेक्ट त्याच्यावरती केला जातो. कशावरती? मायक्रो ऑर्गॅनिझमवर. त्यामध्ये बघा, हाऊएव्हर ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम डू नॉट गो ऑन इंडिपेंडेंटली, देन अँड आफ्टर देन कॅरेक्टरिस्टिक साइज इज रिच, देन सेल डिवायडेड ड्यू टू हेरिडिटरी अँड इंटरनल लिमिटेशन.
तर त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काही फूडवरती मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ होतात, परंतु त्यामध्ये त्याचा इन्व्हायरमेंटल कंडिशनचं जे काय त्याच्यावरती इफेक्ट झाला, तर त्यामुळे काय होतं आहे, देन डिवाइड्स ड्यू टू हेरिडिटरी अँड इंटरनल लिमिटेशन. ते 2 भागामध्ये डिवाइड होते, कोणते, हेरिडिटरी अँड इंटरनल लिमिटेशन. देन ग्रोथ रेट मे फॉलोज पॅटर्न सिमिलर टू द शोन फिगर. त्यामध्ये ग्रोथ रेट कशा प्रकारे बघा या डायग्राममध्ये. देन कॅरेक्टरिस्टिक ग्रोथ कर्व्स ऑर कल्चर्स मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यामध्ये लॅग पेज, असल्ट्रेशन पेज, एक्सपोनेन्शियल पेज, डिसिक्लिनिंग ग्रोथ पेज, देन स्टेशनरी पेज, एंडोजेनस पेज, असे वेगवेगळ्या पेज त्यामध्ये डायग्राममध्ये दाखवले आहे बघा. त्यामध्ये स्पेसिफिक ग्रोथ रेट अँड लॉग बॅक्टेरियल डेन्सिटी असा त्यामध्ये ग्राफ दाखवला आहे त्यांनी. त्यामध्ये बघा, दी कर्व शो मे बी डिवायडेड इंटू 6 वेल डिफाईन पेज. त्यामध्ये 6 पेज आपल्याला बघायला भेटतात. मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ कशा प्रकारे होती आणि त्यामध्ये कोणकोणत्या पेजेस यूज केले जातात बघा. त्यामध्ये फर्स्ट वन आहे लॅग पेज, सेकंड आहे असल्ट्रेशन पेज, थर्ड एक्सपोनेन्शियल पेज, फोर्थ डिसिक्लिनिंग ग्रोथ पेज, फोर्थ इज स्टेशनरी पेज, फिफ्थ इज, सिक्स्थ इज इंडोजिनस पेज. त्यामध्ये लॅग पेज बघा, देन लॅग पेज बिटवीन, देन ॲडॅप्टेशन टू न्यू इन्व्हायरमेंट, त्यानंतर लॉंग जनरेशन टाईम्स, अँड नल ग्रोथ रेट. तर लॅग पेजमध्ये काय सांगितलं त्यांनी, ॲडॅप्टेशन इन न्यू इन्व्हायरमेंट, त्यानंतर लॉंग जनरेशन टाईम्स अँड नल ग्रोथ रेट. त्यामध्ये फर्स्ट पेज बघतो आपण लॅग पेज. लॅग पेजमध्ये त्यांनी सांगितलं त्याची जे काही जनरेशन टाईम्स आहे तो कसा आहे, देन लॉंग जनरेशन टाईम. त्यानंतर सेकंड पेज बघतो आपण असल्ट्रेशन पेज. इन असल्ट्रेशन पेज बिटवीन, देन डिक्रीजिंग जनरेशन टाईम अँड इन्क्रीजिंग ग्रोथ रेट. त्यामध्ये सेकंड पेज बघा डायग्राममध्ये असल्ट्रेशन पेज. तर असल्ट्रेशन पेजमध्ये जे काही बिलोला ग्रोथ रेट दाखवलेला आहे तो कसा आहे त्याचा, देन डिक्रीजिंग जनरेशन टाईम्स अँड इन्क्रीजिंग ग्रोथ रेट. त्यांनी काय सांगितलं आहे, त्याचं जनरेशन टाईम्स कसं आहे, कमी आहे आणि त्याचा ग्रोथ रेट काय जास्त आहे. देन डिक्रीजिंग जनरेशन टाईम्स अँड इन्क्रीजिंग ग्रोथ रेट इन असल्ट्रेशन पेज. थर्ड पेज बघतो आपण एक्सपोनेन्शियल पेज. तर एक्सपोनेन्शियल पेजमध्ये बघा, देन मिनिमल अँड कॉन्स्टंट जनरेशन टाईम्स, मॅक्झिमल अँड कॉन्स्टंट स्पेसिफिक ग्रोथ रेट अँड मॅक्झिमम रेट टू ऑफ सबस्ट्रेट कन्व्हर्जन. थर्ड पेज हे एक्सपोनेन्शियल पेज. त्यामध्ये त्यांनी सांगितलं त्यामध्ये मिनिमल अँड कॉन्स्टंट जनरेशन टाईम, त्याचं जनरेशन टाईम्स कसं आहे, मिनिमल अँड कॉन्स्टंट, आणि मॅक्झिमल अँड कॉन्स्टंट स्पेसिफिक ग्रोथ. तर स्पेसिफिक ग्रोथ कसं आहे त्याचा, मॅक्झिमल अँड कॉन्स्टंट, आणि मॅक्झिमम रेट ऑफ सबस्ट्रेट टू कन्व्हर्जन. त्यानंतर फोर्थ पेज आहे बघा डिसिक्लिनिंग ग्रोथ पेज. त्यामध्ये डिसिक्लिनिंग ग्रोथ पेज बिटवीन, देन इन्क्रीजिंग जनरेशन टाईम्स अँड डिक्रीजिंग स्पेसिफिक ग्रोथ रेट ड्यू टू द ग्रॅज्युअल डिक्रीजेस इन सबस्ट्रेट, देन कॉन्सन्ट्रेशन अँड इन्क्रीज ॲक्युम्युलेशन ऑफ टॉक्सिक मेटाबॉलिझम. तर फोर्थ पेजमध्ये सांगितलं त्यांनी, त्यामध्ये त्याचं जनरेशन टाईम्स कसं आहे, देन इन्क्रीजिंग जनरेशन टाईम्स अँड डिक्रीजिंग स्पेसिफिक ग्रोथ रेट. त्यामध्ये स्पेसिफिक ग्रोथ रेट त्याचा कमी आहे, देन डिक्रीजिंग स्पेसिफिक ग्रोथ रेट, आणि जनरेशन टाईम्स कसं आहे, जास्त आहे, देन इन्क्रीजिंग जनरेशन टाईम्स, देन ग्रॅज्युअल डिक्रीजिंग सबस्ट्रेट, देन कॉन्सन्ट्रेशन अँड इन्क्रीज ॲक्युम्युलेशन ऑफ टॉक्सिक मेटाबॉलिझम. त्यानंतर फिफ्थ पेज आहे बघा टेशनरी पेज. इन टेशनरी पेज बिटवीन exhaustion of nutrients, high concentration of toxic metabolites and cells in a state of suspended animation. टेशनरी पेजमध्ये काय सांगितलं त्यांनी, जे काही न्यूट्रिएंट आहे ते कसे एक्झॉशन ऑफ न्यूट्रिएंट, त्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, देन हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉक्सिक मेटाबॉलिट. त्यामध्ये जे काही वेगवेगळे मेटाबॉलिट्स प्रेझेंट आहे टॉक्सिक टाईपच्या,
त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, देन हाय कॉन्सन्ट्रेशन अँड सेल्स इन स्टेट्स ऑफ सस्पेंडेड ॲनिमेशन. आणि लास्ट पेज बघा, एंडोजेनस फेज. इन एंडोजेनस फेज बिटवीन देन एंडोजेनस मेटाबॉलिझम, हाय डेथ रेट अँड सेल लायसिस. त्यामध्ये एंडोजेनस फेजमध्ये काय सांगितलं त्यांनी, मेटाबॉलिझमची जी काही डेथ रेट अँड सेल लायसिस ते कसं आहे, त्याचा रेट कसा आहे, देन हाय डेथ रेट. अशा प्रकारे आपण ग्रोथ पॅटर्न ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये जे काय डायग्राम बघितली बघा, कॅरेक्टरिस्टिक ग्रोथ कर्व्स ऑफ कल्चर्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यामध्ये टोटल 6 पेज स्टडी केल्यात. त्यामध्ये बघा लॅग पेज, असलरेशन पेज, एक्सपोन्शियल पेज, डिसिक्लिनिंग ग्रोथ पेज, टेशनरी पेज अँड इंडोजेनस पेज अशा 6 पेज स्टडी केल्या. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघायचा आपल्याला, ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस. तर ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेसमध्ये बघा, देन फ्लोसीट ऑफ ॲक्टिवेटेड स्लज सिस्टीम. जी काय ॲक्टिवेटेड स्लज सिस्टीम आहे, ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस, त्याची फ्लो डायग्राम बघा. प्रायमरी ट्रीटमेंट अँड सेकंडरी ट्रीटमेंट अशा 2 टाईपच्या ट्रीटमेंट त्यामध्ये यूज केल्या जातात. कशात, ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस. तर फर्स्टली बघा प्रायमरी ट्रीटमेंट, देन रॉ वेस्ट, देन ट्रान्सफर इन स्क्रीन्स, यामध्ये प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं, फर्स्टली रॉ वेस्ट घेतलं जातं. जे काही रॉ मटेरियल आहे वेस्ट टाईपचं ते त्यामध्ये घेतलं जातं, ते स्क्रीन्सकडे पाठवलं जातं. त्यानंतर ग्रीडकडून त्यामध्ये स्लज, त्यामध्ये प्रायमरी सेटलिंग बसवले असं स्लजकडे पाठवल्यानंतर डायजेस्टर अँड एंडिंगला स्लज ड्राईंग. जे काही स्लज आहे ते काय केलं जातं, ड्राईंग केलं जातं. आणि सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये बघा ॲक्टिवेटेड स्लज एरिएशन टँक. फर्स्टली ॲक्टिवेटेड स्लज घेतलं जातं त्यामध्ये एरिएशन टँकमध्ये. त्यानंतर फायनल सेटलिंग, त्यानंतर ट्रीटेड इन्फ्लुएंट्स अँड त्यामध्ये एक्सेस स्लज त्यामध्ये डायजेस्टरमध्ये साठवले जाते. परंतु जे काही जास्त प्रमाणात स्लज झालेले असेल ते काय करतात, रिटर्न स्लज इन प्रायमरी सेटलिंग. आणि एंडिंगला काय केलं जातं, देन डायजेस्टर अँड स्लज ड्राईंग. स्लज काय केलं जातं, ड्राईंग केलं जातं. अशा प्रकारे त्यामध्ये प्रायमरी ट्रीटमेंट आणि सेकंडरी ट्रीटमेंट यूज केलं जातं. परंतु प्रायमरी सेटमेंटमध्ये काय घेतलं जातं, त्यांना रॉ वेस्ट घेतलं जातं त्यामध्ये. आणि सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये ॲक्टिवेटेड स्लज त्यामध्ये घेतलं जातं. The most common suspended growth process used for municipal wastewater treatment is activated sludge process as shown in figure. ठीक आहे, ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस बघतो आपण, त्याची डायग्राम आपल्याला दाखवली. त्यामध्ये प्रायमरी ट्रीटमेंट अँड सेकंडरी ट्रीटमेंट दाखवले आपल्याला त्यांनी. त्यामध्ये बघा ॲक्टिवेटेड स्लज प्लॅन्ट इन्व्हॉल्व्स, त्यामध्ये बघा वेस्ट वॉटर एरिएशन इन प्रेझेन्स ऑफ मायक्रोबायल सस्पेन्शन. त्यांनी काय सांगितलं की काय, आपण फर्स्टली वेस्ट वॉटर घेणारे रॉ वेस्ट, त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे मायक्रोबायल सस्पेन्शन त्यामध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर सेकंड इज सॉलिड लिक्विड सेपरेशन ऑफ फॉलोइंग एरिएशन. तर रॉ मटेरियलमध्ये सॉलिड लिक्विडचं सेपरेशन केलं जातं. कशात, प्रायमरी ट्रीटमेंटमध्ये ॲक्टिवेटेड स्लज सिस्टीममध्ये. त्यानंतर डिस्चार्ज ऑफ क्लेरिफाईड इन्फ्लुएंट्स, जे काही क्लेरिफाईड इन्फ्लुएंट ते काय केले जातात, त्यामधून रिमूव्ह केले जातात. देन वेस्टिंग ऑफ एक्सेस बायोमास अँड रिटर्न टू रिमेनिंग बायोमास द एरिएशन टँक्स. तर अशा प्रकारे ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेसमध्ये वेस्ट वॉटर घेतलं जातं. परंतु वेस्ट वॉटरमध्ये मायक्रोबायल सस्पेन्शन प्रेझेंट असतात, ते काय केले जातात, रिमूव्ह केले जातात. त्यानंतर सॉलिड लिक्विड एरिएशन्स त्यामध्ये सेपरेट केले जातात. आणि डिस्चार्ज ऑफ क्लेरिफाईड इन्फ्लुएंट, त्यानंतर वेस्टिंग्स ऑफ एक्सेस बायोमास अँड जे काही एक्सेस बायोमास येते त्यामधून रिमूव्ह केले जातात. देन रिटर्न ऑफ रिमेनिंग बायोमास टू द एरिएशन टँक्स.
In activated sludge process, wastewater containing organic matter is aerated in an aeration basins in which microorganism metabolism that suspended and soluble organic matter, then part of organic matter is synthesized into new cells and part is oxidized to carbon dioxide and water to drive energy. In activated sludge systems, the new cells formed in the reactions are removed from the liquid streams in the flocculant sludge in settling tanks. A part of settling biomass, then described as activated sludge, is returned to the aeration tanks and remaining from the waste to the excess sludge. तर यामध्ये डिटेल आपण काय बघितलं आहे, ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस. तर ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेसमध्ये आपण त्यामध्ये प्रायमरी ट्रीटमेंट त्यानंतर सेकंडरी ट्रीटमेंट आपण स्टडी केली. त्यामध्ये प्रायमरी ट्रीटमेंट आणि सेकंडरी ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं, जे काही वेस्ट वॉटर एरिएशन्सचे त्यामध्ये वेगवेगळे मायक्रोबायल सस्पेन्शन त्यामध्ये प्रेझेंट असतात ते काय केले जातात, सेपरेट केले जातात प्रायमरी आणि सेकंडरी ट्रीटमेंटच्या साईने. त्यामध्ये सॉलिड लिक्विड सेपरेशन केले जातं ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेसमध्ये. त्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम मेटाबॉलिक द सस्पेंडेड अँड सोल्युबल ऑर्गॅनिक मॅटर्स काय केले जातात त्यामधून सेपरेट केले जातात. देन पार्ट ऑफ ऑर्गॅनिक मॅटर्स इज सिंथेसाइज इन टू न्यू सेल्स अँड पार्ट ऑफ ऑक्सिडाइज इन कार्बन डायऑक्साइड्स अँड वॉटर टू ड्राईव्ह एनर्जी. तर त्यामध्ये त्या प्रोसेसमध्ये काय त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं काय आहे ते काय होतं आहे, then oxidizing carbon dioxide and water to drive energy. Then in activated sludge system, new cells form in reactions are removed from liquid streams in the form of flocculant sludge settling tanks. त्यामध्ये जी काही ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस घडून येते त्यामध्ये जे काही न्यू सेल्स फॉर्म होतात ते कुठे स्टोअर केले जातात, देन स्टोअर इन फ्लोकुलंट स्लज इन सेटलिंग टँक. देन ए पार्ट ऑफ दिस सेटल्स देन बायोमास. त्यामध्ये टँकच्या बॉटमला काय सेटल झालं जातं, देन पार्ट ऑफ सेटलिंग बायोमास. त्यानंतर डिस्क्राईब्ड आहे ॲक्टिवेटेड स्लज इन रिटर्न. बाकीचे जे काही ॲक्टिवेटेड स्लज मटेरियल आहे ते काय केले जातात, देन रिटर्न टू एरिएशन टँक्स अँड रिमेनिंग फॉर्म्स वेस्ट टू एक्सेस स्लज. अशा प्रकारे ॲक्टिवेटेड स्लज ही प्रोसेस आपण डिटेल बघितली. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला मिक्सिंग रिजिमा आपल्याला डिटेल स्टडी करायचं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण मॉड्यूल 3मधील ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस त्या अगोदर आपण ग्रोथ पॅटर्न ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम हा पॉईंट स्टडी केला. तर ग्रोथ पॅटर्न ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये कोणकोणत्या पेज त्यामध्ये यूज केल्या जातात आपण बघितलं. त्यामध्ये लॅग पेज, असेलरेशन पेज, एक्सपोन्शियल पेज, डिसिक्लिनिंग ग्रोथ पेज, स्टेशनरी पेज आणि एंडोजिनस पेज याचे काही पेज यूज केले जातात ते आपण त्यामध्ये स्टडी केलं. त्यानंतर नेक्स्ट बघितलं ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेस. ॲक्टिवेटेड स्लज प्रोसेसमध्ये काय बघितलं आहे, प्रोसेस ऑफ अँड ॲक्टिवेटेड स्लज सिस्टीम. त्यामध्ये प्रायमरी ट्रीटमेंट अँड सेकंडरी ट्रीटमेंट आपण बघितली. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला मिक्सिंग रिजिमा हा मॉड्यूल 3मध्ये पॉईंट स्टार्ट करायचा आहे. त्यामध्ये फ्लो स्केमी, त्यानंतर कन्व्हेन्शनल सिस्टीम अँड इट्स मोडिफिकेशन, एरिएशन फॅसिलिटीज, सेकंडरी सेटलिंग पॉईंट्स आपल्याला त्यामध्ये स्टडी करायचे.